प्रचार अतिशय जोरदार झालेला आहे। या भागातला सर्व परळी मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसं मतदान करण्यासाठी प्रचंड इच्छुक आहेत। अतिशय जोरदार पद्धतीने प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी मतदान केंद्रावर मला जाऊन तिथं मतदान देता यावं याची लोकांची तीव्र इच्छा आहे। पण आज आम्ही काही बऱ्याच गावात मांडव्यात गेलो, काल खोडवा सावरगाव गेलो, आज ते वैजापूरला गेलो, तांड्यावर गेलो। बऱ्याच ठिकाणी गावात लोकांनी मोटरसायकल लावून त्यांच्या गावगुंडांनी आत्तापासूनच अडवायला आणि धमकवायला सुरुवात केली। गावामध्ये आता एकदम जबरदस्त असं धमकीचं सगळं वातावरण आहे। आता ही जागा ही जर सर्वसामान्य माणसाला मतदानापर्यंत जाऊन जर मतदान करू दिलं तर 100% आज माझा प्रचंड मताने विजय होणार आहे। तुम्हाला विश्वास आहे का तसं होईल म्हणून? 100% मला तर एवढा चांगला विश्वास, मला 50,000 मतांची जागा लागेल एवढा मोठा विश्वास आहे। पण आजची परिस्थिती अशी झाली आहे की आज लगेच गावगुंड सगळे जागे झालेत। या ठिकाणी गावात यायला आता मी आज सकाळी मांडव्याला गेलो, तुम्ही मग कॅसेट बघितली, लगेच मोटरसायकल लावतात, बस समोर 4 परून मग पेलेले पोरं ही तिला गावगुंड येलेत, मोटरसायकल लावत गावात आमच्या यायचं नाही। काल खोडवा सावरगावला गेलं, काल त्यांनी गोंधळ घातला, रोज त्यांचा आता त्यांचा गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाला। आणि आम्ही काल कलेक्टर साहेबाला सांगितलं की इथं आम्हाला ह्याचे CRFचे जवान द्या, बंदूकधारी म्हणजे आम्हाला CRFचे जवान पाहिजेत। तर त्यांनी आता ते ऑब्झर्वरने दिलं तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की लोकलचेच पोलीस घ्या, तेवढा आमच्या बंदोबस्त। लोकलचे पोलिस 30 पोलिस सामील होते बटन दाबण्यासाठी। महाराष्ट्रामध्ये कुठेही एवढी दहशत नाही, महाराष्ट्रामध्ये कुठेही एवढं बोगस मताचा परिणाम म्हणजे ही नाही। गेल्या वर्षी लोकसभेला परळी मतदारसंघामध्ये 80,000 मतं बोगस केली साहेब, आणि मग बोगसच मतं करायचे, पुण्या गावात माणसाला येऊ द्यायचं नाही, एकदम दहशतीचं वातावरण। सर्वसामान्य माणसानं जगायचं का नाही? आज आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं आम्हाला बघावं, आता आम्हाला मतापर्यंत फक्त न्या, मतापर्यंत लोक किऊल काकून गेलेत। प्रत्येक माणूस नम्र विनंती करायला आम्हाला फक्त मतदान बूथपर्यंत घेऊन जा, आम्ही 100% मतदान देणार आहेत। पण आज ती परिस्थिती या ठिकाणी होत नाही। आज जे ऑब्झर्वर आलेत त्या ऑब्झर्वरला दुसरेच माणसं इकडे तिकडे घेऊन चाललेत। का जी निर्णय घ्यायचे ते घ्या ना, निर्णय कोणचा पाहिजे आम्हाला? CRFचे जवान पाहिजे आम्हाला बुथवर, तो निर्णय होत नाही। लोकलचे पोलीस तर ह्यांचेच आहेत सगळे पोलीस या बीड जिल्ह्यातले सगळे पोलीस धनंजय मुंडेंनी मॅनेज करून आणलेले पोलीस आहेत। इथं कुणीही पोलीस त्यांच्या विरोधात नाही। तुम्ही काल बघितलं असेल गुन्हे कसे टाकतात ते एकमेकाच्या विरोधात। राजसाहेब, आपण परळी तालुका फिरला, इलेक्शन लागले होते, प्रचार केला, त्यावेळेस तुम्ही निवडणूक आयोगाला स्वतःसाठी गार्ड का घेतला नव्हता? अर्ज देऊन नाही, गार्ड घेतला होता म्हणजे मला वाटलं आता कशाला आडवी त्याला, तर चला शांततेने दिसायला मला असं वाटलं की एवढा काय गोंधळ घालणार नाही ती। आता त्यांनी गोंधळ घालला, आता सुरुवात केली खरं आता त्यांचा रंग दाखवायला आता शेवटला सुरुवात केलेली आहे। आणि आपण परळी तालुका पूर्ण आपलं फिरणं झालंय म्हणजे लोकांपर्यंत मी परळी तालुक्यामध्ये बऱ्याच गावाला गेलो। आज मला किमान त्यांचे जे समाजाचे गाव आहेत त्याच्यामध्ये मला जाणीवपूर्वक 5-7 गावामध्ये त्या ठिकाणी अडविण्यात आलं, गोंधळ घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्या ठिकाणी अराजकता करायचा पूर्ण प्रयत्न केला आहे। कोणते गाव आहेत अशी? नेमकं कुठले गाव आहेत? आता मांडवा आहे, मांडव्यामध्ये आज येऊ दिलं नाही। आज खोडवा सावरगाव आहे, काल तुम्ही खोडवा सावरगावमध्ये येऊ दिलं नाही। तुम्ही बरं बघितलंच ना। आता आज वैजवाडी होती त्याच्यामध्ये तिथंही केलं, वैजवाडी तांड्यावर तर गोंधळ घातला। बऱ्याच ठिकाणी असं ते गोंधळ घालायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करले ना। आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करायलो की राज्य निवडणूक आयोगानं इथं येऊन स्वतंत्र लक्ष घालावं। CRFचे जवान आल्याशिवाय आणि जे बूथ एजंट बसणार आहेत बूथ एजंटला रूममध्ये बसू देऊ नये। एकदा मतदार तुमचा सर्टिफाईड झाला की बूथ एजंट हा मतदार त्या रूमच्या बाहेर बसला पाहिजे। जे CCTV कॅमेरा लावतात, आता काल आम्ही नागदारीला गेलो, त्यांनी सांगितलं दिवसभरात मोठं मुश्किलीने 2 तास लाईट मिळते आम्हाला डोंगरात। 2 तास जर लाईटच मिळत असेल तर मग ही CCTV लगेच कॅमेरे बंद करतात, किंवा CCTV कॅमेरा लावला तर वरी स्लॅब फिरवून त्याला वरी दाखवतात। CCTV कॅमेरे पाठीमागे लावले होते तर CCTV कॅमेरा लावतात आणि वर स्लॅबकडे त्याचं तोंड करतात। मग इथं सगळे गावगुंड जर एकत्र येऊन जर करणार असतील मग ही कसली लोकशाही आहे की कुठंच राहण्याचा अधिकार नाही। म्हणून आमचं वेबसाईट हे वेबकास्टिंग करा, या ठिकाणी त्याची व्हिडिओ शूटिंग करा। जो मतदान बटन दाबणारा माणूस आहे तो आम्हाला दिसला पाहिजे, त्याची व्हिडिओ शूटिंग तुम्हाला निवडणूक आयोगामध्ये दिसली पाहिजे, कलेक्टर साहेबाला दिसली पाहिजे, वेबकास्टिंग करा त्याचं।
साहेब, काल धनंजय मुंडे यांचं एक भाषण झालं होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की तुमची उमेदवारी जी आहे ती त्यांच्या एका फोनवरती पक्की झालेली आहे, असं थेट ते म्हणतायत. कसं उत्तर आहे? माने साहेब, मी राजेसाहेब देशमुख आहे. मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. माझ्या आयुष्यात मी कोणालाच मॅनेज झालो नाही आतापर्यंत. धनंजय मुंडे हे वैद्यनाथाच्या प्रभू वैद्यनाथच्या पवित्र भूमीमध्ये आहेत ना, त्यांना सांगायचं प्रभू वैद्यनाथच्या पिंडीवर ये आणि जरा बेलाचं पान उचल असेल तुझा मॅनेज कॅन्डिडेट. जर मी उचलतो तुमच्या देखत की वैद्यनाथ प्रभू वैद्यनाथाच्या पिंडीवरचं बेलाचं पान उचलतो आणि सांगतो मी की मी माझ्या आयुष्यात मी असं माझे मुंडे साहेब म्हणजे धनंजय मुंडेकडे मी त्याच्या दारात केव्हा दिसलो कुणाला? तुम्ही एवढे मीडिया आलेत, मी केव्हा दिसलो त्याच्या दारात? त्याचा गावात लाभार्थी आहे, त्यांचं गावात देणं घेणं आहे माझं. त्याच्या गावात दिसलो तर कुठं लाभ येताना त्याच्या गावात दिसलो दर्शनला. धनंजय मुंडे नंबर 1 निष्क्रिय माणूस आहे साहेब. ह्याच्या एवढा बेखूब माणूस नाही. या मतदारसंघात कुठलंच काम नाही. आता मतदार गावात रोड नाही जायला साहेब. नुसते बोगस बिलं उचलायचे, तुकार गुंड पाळायचे, हाणामारी करायची ना अंगावर यायचं. ह्याच्यापेक्षा काय काम केलं त्यांनी? थोडक्यात सांगा, याचं उत्तर कसं देणार तुम्ही आता? तो उत्तर मी एकटा काय देणार आहे? गव्हर्नमेंटचंही काम आहे. माझं संरक्षण करायचं काम नाही गव्हर्नमेंटचं. मतदाराचं गव्हर्नमेंटचं काम नाही का मतदार पुणे जाऊ द्यायचं? अरे का बिहारमध्ये सुद्धा लाज झालं असं एवढं बिहार झालं साहेब. बिहारमध्ये सुद्धा असं जमाना केलं. गडचिरोली गोंदियामध्ये बोगस मतं होत नाहीत. बीड जिल्ह्यातच कशा होतात आणि ती पर्यंतच कशा होतात? कोण याचा जिम्मेदार? काय करायला मग प्रशासन सगळं बट्टी काय? कलेक्टर साहेबाला काल बोललो, त्यांच्या बोलण्यात कुठलाच दम नव्हता. कलेक्टर साहेबाचा त्यांनी प्रमोटेड करून आपलं मॅनेज कलेक्टर आणलेला इथं. मॅनेज करून कलेक्टर इथले सगळे अधिकारी मॅनेज करून आणले साहेब. कुणावर भरोसा नाही माझा इथं. मग निवडणूक आयोगाचं काम आहे, निवडणुका तरी भयमुक्त घ्या ना. मतदाराला माझी तीव्र इच्छा आहे, मतदाराला बूथपर्यंत जाऊ द्या. मतदाराला हाणामारी करू नका, मतदाराला दाबदडप करू नका. गावात अनावश्यक म्हणजे बारक्या जातील अल्पसंख्याकाला मागासवर्गीयाला मराठा समाजाला भयभीत करू नका. आमची नम्र विनंती आहे मंत्र्याला बिन पालकमंत्र्यालाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.